तिसऱ्या सत्रासाठी पहिला पुकार असणार आहे उत्कर्ष क्रीडा मंडळ विरुद्ध अमर भारत क्रीडा मंडळ। उत्कर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, अमर भारत क्रीडा मंडळ मुंबई शहर। आपणास पहिला पुकार दुर्गा माता स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर विरुद्ध SM मुंबई उपनगर विरुद्ध जयदत्त गुरु क्रीडा मंडळ मुंबई शहर। आपणासही पहिला पुकार साई संघाने खेळण्यासाठी पहिला पुकार दिलेला आहे। ठीक 9:45 आपण तिसरं सत्र चालू करणार आहोत, याची साई संघाने नोंद घ्या। आजच्या या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवशी आपण पाहतोय उपस्थित सर्व मान्यवर हे देखील या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत। सर्व मान्यवरांचा आम्ही या जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत केलेल्या भव्य राज्यस्तरीय जाणता राजाचषक या कबड्डी स्पर्धेच्या मातीच्या परिचयाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे सूर्यकांत भोंते समाजसेवक यांचं इथं आगमन झालंय आणि राष्ट्रीय खेळाडू देखील आहेत। राष्ट्रीय खेळाडू व्यावसायिक संघ RCA या संघाचे खेळाडू आणि स्थानिक संघ वीर बजरंग या संघाचे खेळाडू सन्माननीय श्री सूर्यकांत भोईटे यांचं इथं आगमन झालंय आणि त्यांच्यासोबत सन्माननीय श्री ज्ञानदेव सनस यांचं देखील इथं आगमन झालंय। मी विनंती करतोय या जय भारत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जाणता राज्यचषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या दोघांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो। या ऐतिहासिक मैदानामध्ये म्हणजेच कबड्डीच्या पंढरी श्रमिक जिमखान्यामध्ये आपल्या उपस्थित मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो। मी विनंती करतोय रमेशजी कोविलकर यांना जय भारत क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष, स्थानिक संघ विजय बजरंग आणि त्याचबरोबर वीर बजरंग आणि त्याचबरोबर स्थानिक व्यावसायिक संघ RCA या संघाचे खेळाडू यांचा आपण इथे यथोचित सन्मान करायचा आहे। विनंती करतो रमेशजी कोविलकर आणि त्याचबरोबर विनंती करतो सन्माननीय प्रमुख पाहुणे सूर्यकांत भोईटे सर आपल्याला विनंती करतो आपल्या यथोचित सन्मान केला जातोय या जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून जाणता राजाचषक 2025। उपस्थित सर्व मान्यवरांचा आम्ही आणि विनंती असेल प्रवेशद्वाराजवळ कोणी उभे राहू नका। सुभाष दादा खेळाडू प्रवेशद्वाराजवळ कुठलेही प्रेक्षक उभे राहणार नाही त्याची आपण काळजी घ्यायची। अमर काविलकर सर्वांना आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये स्थानपन्न होण्यासाठी निमंत्रित करायचं आहे। त्यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय श्री जय भारत क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू आणि सदस्य सुनीलजी देसाई यांना विनंती करतोय की ज्ञानदेव सनस यांचा देखील आपण यथोचित सन्मान करायचा आहे। या जय भारत क्रीडा मंडळ
पुरस्कृत जाणता राधाचषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून सुनीलजी देसाई आपल्याला विनंती करतोय की सन्माननीय श्री ज्ञानदेवजी सनस समाजसेवक यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. आपल्या मुख्य व्यासपीठावरती जय भारत क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेल्या जाणता राधाचषक 2025 भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमातून कैलासवासी जयप्रकाश जाधव आणि कैलासवासी दीपक पवार क्रीडा नगरीमध्ये उपस्थित सर्व खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. आपण पाहतोय आजचा या स्पर्धेचा झाली असेल दिनांक 22/2/2025 उद्या 2 सेमीफायनल्स आणि मेगा फायनल्स आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या ऐतिहासिक मैदानामध्ये शमीक जिमखान्यामध्ये सर्व प्रेक्षकांना विनंती असेल या स्पर्धेच्या माध्यमातून आपली उपस्थिती प्राधान्य आमच्यासाठी ठरणार आहे. कारण की कबड्डी म्हटलं अंदाजी शिंदे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू ज्यांना कुस्ती या खेळामध्ये 17व्या वर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. स्थानिक संघ शिवशक्ती क्रीडा मंडळ, व्यावसायिक संघ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यांच्यासोबत सन्माननीय प्रमुख पाहुणे कासिम शेख, स्थानिक संघ सम्राट सांगली आणि व्यावसायिक संघ भारतीय रिझर्व्ह बँक हे देखील इथं, स्थानिक संघ वंदे मातरम क्रीडा मंडळ, व्यावसायिक संघ हिंदूच्या हॉस्पिटलचे माजी खेळाडू हे देखील इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सन्माननीय श्री सूर्यकांतजी भोईटे समाजसेवक, स्थानिक संघ वीर बजरंग क्रीडा मंडळ नामदोशी मार्ग आणि व्यावसायिक संघ RCF या संघाचे माजी खेळाडू या सर्वांचं आम्ही या जय भारत क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेल्या जाणता राधाचषक स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करतो.
प्री क्वार्टर फायनलचा सामना उत्कर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर विरुद्ध अमर भारत क्रीडा मंडळ मुंबई शहर संपन्न होता। त्या ठिकाणी आपले सामने खेळले जातील याची नोंद घ्या। उत्कर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, अमर भारत क्रीडा मंडळ मुंबई शहर, दुर्गा माता स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर एस पटेल नांदेड। आणि पहिला क्वार्टर फायनलचा सामना हा तिसऱ्या सत्रात खेळला जाणार आहे। या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। कॉंग्रॅच्युलेशन। कालच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट पकड म्हणून या खेळाडूची निवड करण्यात आली आहे। त्या जय भारत क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेल्या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून सर्व सन्मानित केलेल्या खेळाडूंचा जाहीर आभार। आणि असाच खेळ तुमच्या माध्यमातून सर्व कबड्डी स्पर्धांमध्ये पाहायला मिळेल एवढी विनंती। त्याचबरोबर या आमच्या क्रीडा नगरीमध्ये सन्माननीय प्रमुख पाहुणे जय भारत क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेल्या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून जाणता राजा चषक 2025 शाखा अध्यक्ष उपस्थिती कॉम्पिटिशन होतं काय? या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। विनंती करतोय राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आपल्याला विनंती करतोय सन्माननीय श्री प्रणयजी मोरे यांना आपण घेऊन मुख्य नाही आज पहिल्याच दिवशी आलो। कुठली चालली की काय? नाही क्वार्टर यानंतर आहे, स्वस्तिक आहे। विनंती करतो आपण लगेच जायचं आहे क्रीडांगण क्रमांक 2 वरती। धन्यवाद। जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जाणता राजा चषक 2025 आणि या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर म्हणजे सर्वोत्कृष्ट खेळाडू याला सन्माननीय श्री अनिलजी घाटे राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू महाराष्ट्राचा सन्मानाचा अभिमानाचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आला। शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कबड्डी या खेळामध्ये त्यांच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट चढाई आणि पकड, सर्वोत्कृष्ट पकड आणि चढाई या दोन्ही खेळाडूंना कार्यसम्राट शाखा प्रमुख सन्माननीय श्री गोपाळजी खाडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून हे 2 पारितोषिक पुरस्कृत करण्यात आले। त्याचबरोबर सर्व ट्रॉफीज आपण जे चषक पाहतो जाणता राजा चषक आमचे मराठी उद्योजक सन्माननीय श्री
या सर्व आमच्या पुरस्कृतकर्त्यांचा आम्ही जयभारत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून जाणता राजा चषक 2025 च्या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचा आम्ही खूप खूप जाहीर आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. त्याचबरोबर स्पर्धेतील दिवसातील लक्षवेधी या खेळाडूला जे प्रोटीन बॉक्स दिले जात आहे ते म्हणजे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू गुड मॉर्निंग या संघाचा खेळाडू शार्दूल हरसकर याच्या माध्यमातून ते प्रोटीन बॉक्स दिवसातील खेळाडू म्हणजेच अर्थातच लक्षवेधी खेळाडूला सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्राप्त केली. त्याबद्दल जयभारत क्रीडा मंडळ आपला सदस्य आभार मानते. धन्यवाद. असावी शार्दूल हरसकर गोल्फादेवी या संघाचा खेळाडू आहे. शार्दूल हरसकर गोल्फादेवी या संघाचा खेळाडू मुंबई शहर त्यांचा देखील आम्ही जयभारत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून जाहीर आभार मानतो. प्रोटीन बॉक्स दिवसातील लक्षवेधी खेळाडूला पुरस्कृत केले जात आहे. शार्दूलजी हरसकर गोल्फादेवी या संघाचा खेळाडू त्याचा देखील आम्ही जाहीर खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. हां झाले ना फायनल पण एक दोननी जिंकले ना. नाही हा 2. आता हाय वाटतं दिलाय पुकार दिलाय. बीसी फाउंडेशनच जिंकले असेल. हां घेऊन आले असते बँकिंग घेऊन आले असते बीसी नाही त्यांचे सगळे गेले ना इंटरनॅशनल. हां नमस्कार.
जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आजचा हा तिसरा दिवस जाणकार राज्यचषक 2025 आणि आजच्या तिसऱ्या दिवशी प्रेक्षकांचं देखील प्रेम आम्हाला पाहायला भेटतंय. आमच्या ऐतिहासिक मैदानामध्ये कबड्डीची पंढरी समजल्या जाणाऱ्या शमी जिंकण्यामध्ये आणि या स्पर्धेचं औचित्य साधून राष्ट्रीय कबड्डी खेळाडू त्याचबरोबर सौभाग्यवती शुभंगीची पाटील मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे खजिनदार आंतरराष्ट्रीय पंच त्याचबरोबर सन्माननीय प्रमुख पाहुणे श्री आणि भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत जाणकार राज्यचषक या शमी जिंकण्यामध्ये कैलासवासी भरलाच होता. आमच्या विनंतीला मान देऊन या जयभारत क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेल्या जाणकार राज्यचषक या स्पर्धेच्या माध्यमातून आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. धन्यवाद. अविनाशजी पाटील आपल्या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत. अविनाश पाटील जय भारत क्रीडा मंडळाचे खेळाडू आपल्याला विनंती करतो की आपण लगेच आपण एक 10 वाजता क्रीडांगण क्रमांक 1 या क्रीडांगण क्रमांक 1 वरती आपण सामना पाहतोय. अतिशय अटीतटीची लढत आपल्याला पाहायला भेटते. दोन्ही मुंबईचे बलाढ्य संघ विजय क्लब विरुद्ध सुनील स्पोर्ट्स क्लब आणि स्वस्तिक क्रीडा मंडळ विरुद्ध जयदत्त गुरु क्रीडा मंडळ आपल्याच खेळण्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार. 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर आपण क्रीडांगणावर यायचं आहे. 10 मिनिटाच्या कालावधीनंतर आपण मुंबई शहर या दोन संघांमध्ये सामना चालू होता. मी विनंती करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती जय भारत क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेल्या जाणता राज्यचषक 2025 या भव्य राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान्यवर सदस्य राष्ट्रीय खेळाडू मी जय भारत क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष भगवानजी पवार यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभांश त्यांचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय श्री दिनेशजी पाटील मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे सदस्य राष्ट्रीय कबड्डी खेळाडू यांचा सन्मान केला जातो. विनंती करतो भगवानजी पवार आपल्या शुभास्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. राज्यचषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय प्रमुख पाहुण्या सौभाग्यवती शुभंगी पाटील मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे खजिनदार आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच मी विनंती करतोय आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान केला जातो. या जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून